हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आता 2-3 दिवस झाला आपण जास्त न्यूजमध्ये काय बघतोय तर FCRA हा ॲक्ट जास्त न्यूजमध्ये, ज्याला आपण फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट असं म्हणतो. तो ॲक्ट जास्त न्यूजमध्ये कारण का तर NGOचे संदर्भित हा ॲक्ट आहे. सामाजिक कार्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांच्याशी रिलेटेड ॲक्ट आहे. आणि हा ॲक्ट जो आलेला आहे तो विशेष करून 2010मध्ये आला होता आणि त्याचं 2020मध्ये त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती केली होती, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेली होती. त्यामुळं 2020चा जो FCRA आहे, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2020चा जो आहे तो अमेंडेड ॲक्ट आहे, अमेंडमेंट केलेला ॲक्ट आहे. आणि त्या ॲक्टच्या अंतर्गत NGO जे आहेत त्यांना फॉरेन कॉन्ट्रीब्युशनसाठी रजिस्टर करणं कंपल्सरी आहे. परंतु बऱ्याच NGOनी तो कालावधी संपल्यानंतर, त्यांचं जो पिरियड आहे तो संपल्यानंतर सुद्धा त्याचे लायसन जे असते फॉरेन कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना रिन्यू केली जाणारी FCRAच्या अंतर्गत, त्याचं रिन्युएशन आणखी केलं नाही, त्यांच्या त्या रजिस्ट्रेशनचं आणखी रिन्युएशन केलं नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं FCRA जास्त न्यूजमध्ये आहे. त्यामुळं आपल्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळंच त्याच्यावरती एक वेगळं विशेष लेक्चर बनवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळंच आज आपण फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टवरती डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा इथं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की हा जो ॲक्ट आहे तो न्यूजमध्ये का आहे. तर पहिला इथं न्यूजमध्ये आपण बघू शकतोय की अशा बऱ्याच महत्त्वाच्या NGOज आहेत. मदर टेरेसा ज्या NGOशी रिलेटेड होत्या त्या NGOचं सुद्धा रजिस्ट्रेशन त्याच्या अंतर्गत रिन्युएशन झालेलं नाही आहे. त्यामुळे सुद्धा ते जास्त NGO न्यूजमध्ये आल्या. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये आपण बघितलं होतं की 3 महिन्यांचा कालावधी त्यांना आणखी वाढवून दिलेला आहे होम मिनिस्ट्रीने, सेंट्रल होम मिनिस्ट्रीने. त्याचबरोबर त्याच्या अगोदर न्यूज आली होती की हा जो त्यांचा रजिस्ट्रेशनचा पिरियड आहे तो कदाचित गव्हर्नमेंट वाढवू शकतं 31 डिसेंबरपर्यंत, अशी त्याच्या अगोदर न्यूज आली होती. त्यानंतर 3 महिन्यांसाठी कालावधी वाढवण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळालं. आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत हा इश्यू संपत नाही तोपर्यंत हे न्यूजमध्येच राहील. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेणं काय गरजेचं आहे तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तोच आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सो लेट स्टार्ट. सुरुवात करूयात आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्यासाठी. पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट बघत असताना, हा ॲक्ट बघत असताना आपल्याला कॉन्ट्रीब्युशनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. नेमकं कॉन्ट्रीब्युशनचे डेफिनेशन काय दिले तर कोणत्याही NGO चालवण्यासाठी, कोणतीही सामाजिक संस्था चालवण्यासाठी, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी तिला 2 प्रकारे कॉन्ट्रीब्युशन येत असतं महत्त्वाचं करून. एक तर कंट्रीमध्येच येत असतं डोनेशन, त्याला कॉन्ट्रीब्युशन येत असतं. आणि एक सोर्स असतो तो फॉरेन कंट्रीमधून येणारा सोर्स असतो. मग हा जो ॲक्ट आहे तो टोटल कोणत्या कॉन्ट्रीब्युशनवरती बोलतोय तर जे कॉन्ट्रीब्युशन फॉरेन कंट्रीतून NGOला येते ना त्या फॉरेन कंट्रीतून येणाऱ्या कॉन्ट्रीब्युशनचं रेग्युलेशन करण्यासाठी हा ॲक्ट आणला गेला आहे. हा ॲक्ट फक्त फॉरेन कंट्रीतून येणाऱ्या कॉन्ट्रीब्युशन्स विषयी बोलतोय. मग त्याच्यामध्ये फॉरेन कंट्रीतून येणारं कॉन्ट्रीब्युशन कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये मानलं जाईल. पहिलं तर फॉरेन एखादी संस्था असू द्या किंवा फॉरेन एखादी व्यक्ती असू द्या, ती जर इंडियातल्या NGOला कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर त्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मानलं जाईल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असेल, असा व्यक्ती असेल ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, त्यांना जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर ते सुद्धा फॉरेन कॉन्ट्रीब्युशनमध्ये ग्राह्य धरलं जाईल. त्याचबरोबर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनचा पर्सन आहे परंतु इतर कंट्रीमध्ये राहतोय आणि त्यांना जर कॉन्ट्रीब्यूट केलं असेल NGOला तर ते सुद्धा फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मानलं जाईल. असं पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कळलं, नेमकं फॉरेन कॉन्ट्रीब्युशन कशाला म्हणायचं या ॲक्ट अंतर्गत आपल्याला कळलं. त्यानंतर पुढं हे जे रेग्युलेशन आणलं जाते ना त्याच्यामध्ये महत्त्वाचं करून इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपली एक प्रेस्टिज आहे, आपलं एक डिग्निटी आहे, ती मेंटेन करण्यासाठी सुद्धा हा ॲक्ट आणला गेला आहे. कारण का तर NGOच्या नावाखाली जर फॉरेन बेस्ड एखादा ग्रुप असेल आणि तो आपल्या देशाच्या सिक्युरिटीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो चुकीच्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन करत असतोय. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनची ती जी NGO स्थापन केलेली आहे त्यांनीच भारतामध्ये, ती NGO चुकीच्या कामासाठी, देशाच्या सुरक्षेच्या विरुद्ध काम करण्यासाठी ते कॉन्ट्रीब्युशन वापरू शकते. त्याच्यामुळंच खरं तर हे रेग्युलेशन आणलं गेले. म्हणजे सामाजिक संस्थेनं सामाजिक कार्यासाठीच काम केलं पाहिजे, समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे आणि ज्या एमओसाठी, ज्या ध्येयासाठी ती ऑर्गनायझेशन स्थापन झाली त्या ध्येयासाठीच तो कॉन्ट्रीब्युशन वापरलं गेलं पाहिजे. याच्यासाठी खरं तर हे रेग्युलेशन आणलं गेले. बऱ्याच NGOमध्ये प्रकार काय उघडकीला आला आहे की बऱ्याच NGO सोशल वर्कसाठी कॉन्ट्रीब्युशन फॉरेन कंट्रीतून घेत आहेत
परंतु जेवढं आता 100% कॉन्ट्रीब्युशन त्यांना समजा 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन फॉरेन कंट्रीतून झाले, तर त्यातलं खूप कमी प्रमाणात त्या दिलेल्या कार्यासाठी वापरतात, म्हणजे त्यांनी ठरवलेल्या कार्यासाठी वापरतात. समजा त्याच्यातलं 20च रुपये ते ठरवलेल्या कार्यासाठी वापरतात. मग जे राहिलेले 80 रुपये आहेत ते कुठं वापरतायत ते, की मग त्याच्यामध्ये काय फ्रॉड होतोय, की मग ते एखाद्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनना मदत करण्याचा प्रयत्न करतायत, एखाद्या विघातिक कृत्यासाठी तो पैसा वापरला जातोय, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळंच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आणला गेला आहे. हे सुद्धा आपल्याला तेवढ्याच महत्त्वाचं करून माहिती असायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन प्रत्येक कंट्रीनं करण्यासाठीच फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं काय गाईडलाईन्स घालून दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. ह्या फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स काय आहे, तर एखादी कंट्री एखाद्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला, सामाजिक विघातक कृत्यांना तर फायनान्स करत नाही ना, याच्यावरचे लक्ष ठेवण्याचं वॉचडॉगचं कार्य कोण करतंय, फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. आता हे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आणखी एका घटनेमुळे जास्त न्यूजमध्ये होतं, आणि ती घटना कोणती, तर यांनी ग्रे लिस्टमध्ये टाकले कुणाला, पाकिस्तानला. कारण का, तर पाकिस्तान कंट्री जे आहे ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन वेगवेगळे जे आहेत त्यांना फंडिंग करत असते, फिनान्शियल मदत करत असते, असा पाकिस्तान कंट्रीवरती आरोप आहे. त्याच्यामुळे त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले. त्याच्यामुळे सुद्धा फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स न्यूजमध्ये असते. आणि त्याच फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं अशा प्रकारचे NGOंना जे नियम घालून दिलेले आहेत ते NGO पाळते का नाही हे बघण्यासाठी सुद्धा देशांतर्गत एखादी सिच्युएशन असायला, देशांतर्गत एखादी यंत्रणा असायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा हा ॲक्ट महत्त्वाचा मानला जातो आहे. समजते. हे सर्व इथंच सांगितलं, सस्पिशियस ॲक्टिव्हिटीजला वगैरे डोनेशन होऊ नये याच्यासाठीच खरं तर या अशा प्रकारच्या ॲक्टची गरज असते. आणि आता या ॲक्टच्या अंतर्गत काय आहे, तर NGOनंच जर एखादा त्यांचा डोनर असा असेल तर NGOनंच माहिती देणं गरजेचं आहे. असे सुद्धा तरतुदी ॲक्टमध्ये असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढं महत्त्वाचे 2 फरक दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग ते महत्त्वाचे 2 फरक काय आहेत, ते महत्त्वाचे 2 फरक असे आहेत की 2010चा जो ॲक्ट होता, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो 2010चा होता, त्याच्यामध्ये तरतूद काय होती की एखाद्या बँकेमध्ये जर फॉरेनवरून एखाद्या NGOला कॉन्ट्रीब्यूट झालेलं असेल तर त्या बँकेनं तिथून पुढच्या 48 तासामध्ये ते सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमून दिलेल्या अथॉरिटीला कळवणं गरजेचं आहे. हे बँकेकडे काम सोपवण्यात आलं होतं NGOच्या थ्रू. आणि जे युटिलायझेशन त्याचं झालेलं आहे ते सुद्धा NGOनं देणं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये तरतुदी होत्याच. परंतु 2020मध्ये, सप्टेंबर 2020मध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट जो 2020चा होता ते बिल पास झालं आणि त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं. मग त्याच्यानंतर तरतूद काय करण्यात आली की अशा प्रकारच्या जे NGO आहेत ज्यांना फॉरेन कॉन्ट्रीब्युशन हवं आहे किंवा फॉरेन कॉन्ट्रीब्युशन त्यांना होत असतं, फॉरेनवरून डोनेशन त्यांना येत असतं इतर देशातून, त्यांनी तशा प्रकारचं FCRA अकाउंट उघडणं गरजेचं आहे. आणि त्याला ठरवून दिलेली ब्रँच म्हणजे न्यू दिल्ली ब्रँच, अशा प्रकारची एक ठरवून दिलेली ब्रँच असेल आणि तिथं त्यांचं हे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन येण्यासाठीचं अकाउंट असायलाच पाहिजे, अशा प्रकारची तरतूद केली गेली. आणि जर त्यांना FCRA मध्ये अकाउंट नवीन खोलायचं नसेल तर त्यांचं जे पहिलं अकाउंट आहे ते त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचला किंवा जी नवी दिल्लीची ब्रँच दिली त्या ब्रँचला अटॅच करणं गरजेचं आहे, असं याच्यामध्ये तरतूद दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे अगोदरपेक्षा हे जे नियम आहेत ते थोडे स्ट्रिक्ट आणि त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे नियम बनवलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. याच्यासाठीच खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं. आता या स्लाइडमध्ये एकंदरीत फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आणला गेला आहे कशासाठी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं आहे तर 2010 ते 2019चा पिरियड जर बघितला तर NGOंना फॉरेन कॉन्ट्रीब्युशन जे येत होतं त्याच्यामध्ये जवळजवळ डबल वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, त्याच्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ती जे दुप्पट वाढ झाली तेवढं जे डोनेशन आहे ते खरंच त्या NGO त्यांच्या पर्पजसाठी, ज्या पर्पजसाठी त्या NGOची स्थापना झाली, कोणत्याही NGOची स्थापना होत असते त्याचा एखादा पर्पज असतो. फॉर एक्झाम्पल कुपोषित मुलांना सकस आहार देण्यासाठी एखादी NGO स्थापन झालेली असते, त्याचबरोबर शिक्षण देण्यासाठी, शिक्षण संस्था चालवण्यासाठी एखादी NGO स्थापन झालेली असते, वृद्धाश्रम चालवण्यासाठी एखादी संस्था स्थापन झालेली असते. म्हणजे त्यांचा स्पेसिफिक रिझन असतं, स्पेसिफिक पर्पज असतो, स्पेसिफिक ध्येय असतं त्यांचं. परंतु जे कॉन्ट्रीब्युशन त्यांना झालेलं आहे ते त्याच ध्येयासाठी ते वापरतायत का, तर जर ते त्याच ध्येयासाठी वापरत नसतील तर ते कुठंतरी धोक्याचं आहे, त्याचा गैरवापर त्या पैशाचा होतोय, जे डोनेशन येते ते चुकीच्या कारणासाठी वापरलं जाते. याच्यासाठी खऱ्या अर्थानं
फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आणला गेला, हे अगोदर पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले गेले. पण 2010 ते 19चा पिरियड बघितला, त्याच्यामध्ये दुप्पट अशा प्रकारचं डोनेशन फॉरेन कंट्रीतून यायला लागलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे ड्रास्टिक जे आहे ते इन्क्रीज झाले आपल्याला पाहावयास मिळाले होते. पण तेवढ्या फंडचं युटिलायझेशन होताना गव्हर्नमेंटला दिसलं नाही किंवा शंकास्पद त्याच्यामध्ये हालचाली पाहाव्यास मिळाल्या. त्याच्यामुळे सुद्धा या ॲक्टची गरज पडली. त्याचबरोबर युनियन होम मिनिस्ट्री हॅज सस्पेंडेड लायसेन्सेस ऑफ द 6 NGOज. आता काही महिन्यांपूर्वी 6 NGOच्या युनियन होम मिनिस्ट्रीने लायसन्स डिबार केले गेले होते. कारण त्याचं काय होतं, तर त्यांना जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन येते त्या कॉन्ट्रीब्युशनचा वापर ते चुकीच्या कारणासाठी करत होते. ते कारण सुद्धा इथे दिले, रिलिजियस कन्व्हर्जन, म्हणजे धर्म बदलण्यासाठी, लोकांचा धर्म बदलण्यासाठी त्याचा वापर केला जात होता, त्या फंडाचा वापर केला जातो, जे की आपल्या फ्रीडम ऑफ रिलिजनच्या विरोधात आहे आणि एकंदरीत समाज व्यवस्थेच्या विरोधात आहे, समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या 6 NGO होत्या त्यांचे लायसन्स जे आहे, रजिस्ट्रेशन जे आहे, त्यांचं युनियन होम मिनिस्ट्रीने कॅन्सल केलं होतं. अशा प्रकारच्या 6 NGOज होत्या. त्याचबरोबर आणखी एक घटना काय झाली होती, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीनं इंटरनल सिक्युरिटीसाठी काही सस्पिशियस ऑर्गनायझेशन होत्या त्या बॅन केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. त्याच्यामधली एक ऑर्गनायझेशन इथे एजन्सी ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे, ती प्रो खलिस्तानी ॲक्टिव्हिस्ट होते. यांचा ग्रुप फॉरेनमधून कार्य करत होता आणि त्यांनी NGOच्या नावाखाली इथं इंडियामध्ये अशा प्रकारच्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या होत्या. त्यामुळे सुद्धा हा जो ॲक्ट आहे तो जास्त न्यूजमध्ये आला. ह्या ॲक्टची आपल्याला गरज पडली, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची आपल्याला गरज पडली, अमेंडमेंट करण्याची त्याच्यामध्ये गरज पडली. त्याचबरोबर अनेक NGO इंटरनल सिक्युरिटीला धोका निर्माण करण्यासाठी सुद्धा या फंडाचा वापर करू शकतात, अशा प्रकारच्या डोनेशनचा वापर करू शकतात. आणि फॉरेनमधून सुद्धा लोक अशा प्रकारच्या NGOंना तसाच पर्पज ठेवून या देशाचं इंटरनल सिक्युरिटीला धोका निर्माण करायचा आहे आपण म्हणून सुद्धा डोनेशन करू शकतात. त्यामुळे सुद्धा या ॲक्टची आपल्याला गरज पडली. समजते तुम्हाला? ही काही महत्त्वाची कारणं होती की फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टची गरज का आहे. तर गरज याच्यासाठी आहे आपल्याला, हे जे सर्व तुम्हाला कारणं सांगितले त्याच्यासाठी. पण हा जो ॲक्ट आणला आहे त्याचे निगेटिव्ह सुद्धा काय पॉईंट आहेत, याच्याविषयी कॉन्ट्रोवर्सी सुद्धा आहेत. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट याच्यामध्ये विचार केला गेला नाही असं सुद्धा या ॲक्टवरती टीका होत असते. पब्लिक इंटरेस्ट म्हणजे काय, जर अशा प्रकारचे नियंत्रण आपण NGOवर लावली गेली तर ज्या खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं काम करतायत NGO, ज्या खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करू इच्छितात NGO, त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येऊ शकते, त्यांच्या कामावरती रिस्ट्रिक्शन येऊ शकते. त्यामुळे सुद्धा हा कॉन्ट्रोवर्सीचा एक मुद्दा ठरलेला आहे. त्याचबरोबर फंडामेंटल राईट्सवरती काही लिमिट्स ह्या ॲक्टमध्ये आले असं सुद्धा टीका होते. त्याच्यामध्ये राईट टू फ्री स्पीच, संभाषण स्वातंत्र्य जे आहे आपलं, आणि फ्रीडम ऑफ असोसिएशन हे जे स्वातंत्र्य आहे हे रिस्पेक्टिव्हली कुठं कुठे येतं, तर आर्टिकल 19(1)A मध्ये एक येतं फ्री स्पीच आणि 19(1)C मध्ये एक येतं जे आहे फ्रीडम ऑफ असोसिएशन. याच्यावरती खऱ्या अर्थानं हा जो ॲक्ट आहे तो गदा आणतोय, लिमिट्स आणतोय, नियंत्रण याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी लिमिटेशन त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतोय, निर्बंध लादण्याचा प्रयत्न करतोय, असं सुद्धा या ॲक्टवरती टीका होत असते. त्यामुळे खरं तर हे कॉन्ट्रोवर्सीचे मुद्दे आहेत. आता ह्या कॉन्ट्रोवर्सीच्या निगेटिव्ह मुद्द्यानंतर आता आपण एक्झॅक्ट डिफरन्स 2010चा ॲक्ट काय आहे आणि 2020चा जो अमेंडेड झालेला ॲक्ट आहे तो काय आहे, तो दोन्हीमधला फरक जाणून घेऊया. पहिल्यांदा 2010 विषयी बघूया आणि त्यानंतर 2020 विषयीच्या म्हणजे 2020 मध्ये काय दुरुस्ती झाली ते बघूया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल ते. इथं आपल्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ॲक्ट जो आहे 2010चा त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्या इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलं गेलं आहे की पहिला पॉईंट महत्त्वाचा सांगितलं आहे की हा जो ॲक्ट आहे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2010चा, तो फॉरेन फंडिंग जे होते ते रेग्युलेट करण्याचा कार्य करेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची, अंमलबजावणी करण्याचं काम करून करेल तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे काम करेल. त्याचबरोबर याच्यामध्ये एक तरतूद अशी होती की इंडिव्हिज्युअल पर्सन असेल आणि त्याला जर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन, तो एक सामाजिक चांगलं कार्य करतो आणि त्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मिळत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडे परमिशन घ्यायची गरज नाही, अशा प्रकारची एक तरतूद होती. फक्त त्याचं लिमिट 25,000 पर्यंत दिलेलं तिथं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर जी आता संस्था रजिस्टर झाली, समजा एखादी NGO गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या ज्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, म्हणजे
जेवण असू द्या, राहण्याची व्यवस्था असू द्या त्यांना, अशा प्रकारचं, किंवा कपडे असू द्या त्यांना, अशा प्रकारच्या ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या NGOची जर स्थापना झाली असेल तर या ॲक्टच्या अंतर्गत ती जी NGO आहे तिला ज्या पर्पजसाठी तिची स्थापना झाली त्या पर्पजसाठीच तिनं फंड ते खर्च करावा, ते जे कॉन्ट्रीब्युशन तिला केलं गेले तो कॉन्ट्रीब्युशन खर्च करावा, आणि त्याचं रेग्युलेशन करण्याचं कार्य कोण करेल? FCRA करेल, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट करेल. याला फिक्रा म्हणून सुद्धा संबोधलं जातं. फिक्रा जर म्हटलं तुम्हाला तर सुद्धा FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट काय दिला आहे तर प्रत्येक 5 वर्षानंतर या ॲक्टच्या अंतर्गत NGOला रजिस्ट्रेशन करावं लागेल. प्रत्येक 5 वर्षानंतर ते रिन्युवेशन करावं लागेल अशी एक तरतूद होती. रिन्युवेशन कशाचं की फॉरेन कॉन्ट्रीब्युशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत असणं गरजेचं आहे, FCRAच्या अंतर्गत असणं गरजेचं आहे. पण एकदा रजिस्टर केलं तुम्ही तर तिथून पुढच्या 5 वर्षांसाठीच फक्त ते रजिस्ट्रेशन व्हॅलिड असेल. त्यानंतर तुम्हाला ते रिन्यू करावं लागेल, आणि रिन्यू करत असताना गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये सर्व काही इन्व्हेस्टिगेशन जे गव्हर्नमेंटला आवश्यक वाटते होम मिनिस्ट्रीला ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होम मिनिस्ट्री करू शकते, अशी एक तरतूद या ॲक्टमध्ये होती. आता याच्यामधल्या 2010 मधल्या काय महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्या आपण बघितल्या. आता 2020 मधल्या बघूया तरतुदी काय होत्या, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट फरक काय ते समजून घेता येईल. इथं आपण 2020चा ॲक्टविषयीची इन्फॉर्मेशन बघू शकतो. त्याच्यामध्ये पहिलीच तरतूद काय दिली आहे की जे पब्लिक सर्वंट्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या थ्रू काम करतायत, गव्हर्नमेंट त्यांना पे करते, अशा प्रकारचे जे पर्सन्स आहेत, पर्सन असू द्या किंवा पर्सनचा समूह असू द्या, त्यांना कोणत्याही प्रकारे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन घेता येणार नाही, असं त्याच्यामध्ये पहिली तरतूद केली गेली. दुसरी तरतूद काय केली गेली, जर एखादा पर्सन त्या ॲक्टच्या अंतर्गत रजिस्टर नाही आहे आणि त्या व्यक्तीला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन होत असेल तर ते प्रोहिबिट केले गेले, त्याला ट्रान्सफरसुद्धा करता येणार नाही, असे या ॲक्टमध्ये तरतूद केली गेली 2020च्या. त्यानंतर आधार फॉर रजिस्ट्रेशन, ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला जर ते फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मिळणार असेल त्या व्यक्तीचं संस्थेतील डायरेक्टर असू द्या, महत्त्वाची व्यक्ती असू द्या, त्या महत्त्वाच्या व्यक्तींचं, त्या ऑफिसशी रिलेटेड असणाऱ्या व्यक्तींचं आधार कार्ड नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे. तो आधार माहिती जी आहे त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी ते रजिस्टर असणं गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. असे सुद्धा तरतूद 2020मध्ये नवीन तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर जर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन एखाद्या NGOला येत असेल तर तो जो नियम अगोदर आपण बघितला की त्यांच्याकडे स्पेशल FCRAच्या अंतर्गत अकाउंट असायला पाहिजे स्टेट बँक ऑफ इंडिया न्यू दिल्ली ब्रँचमध्ये, आणि त्याच अकाउंटवरती त्यांनी जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन त्यांना होणार आहे, विदेश निधी त्यांना जो मिळणार आहे तो निधी त्याच अकाउंटच्या थ्रू त्यांनी रिसीव्ह केला पाहिजे, अशी तरतूद या 2020च्या कायद्यामध्ये बनवण्यात आली. त्यानंतर पुढं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी, म्हणजे आता समजा 100 रुपये NGOला मिळालेले आहेत, त्यापैकी NGO 20%च फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी खर्च करू शकते, म्हणजे त्यातलं 20 रुपयेच फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी खर्च करू शकते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी म्हणजे काय तर ती NGO जी चालत असते त्याच्यामध्ये अनेक कामगार काम करत असतात, अनेक लोक त्याच्यासाठी काम करत असतात आणि त्यांना त्यांची सॅलरी वगैरे द्यावी लागते, किंवा एखादा ऑफिस असेल तर त्याचा मेंटेनन्स वगैरे असतोय, त्यांचं काय बाकी इन्स्ट्रुमेंट्स असतील त्याचा मेंटेनन्स असतो, त्याच्यासाठी खर्च पण त्यांना त्या निधीतून करावा लागतो. मग याच्या अगोदर 2010च्या ॲक्टमध्ये तरतूद काय होती ती मी इथंच मुद्दामून तुम्हाला हा फरक समजण्यासाठी इथंच नोट डाऊन केले. त्याच्यामध्ये 50% ॲडमिनिस्ट्रेटिव्हसाठी, म्हणजे 100 रुपये जर डोनेशन टोटल येत असेल तर त्यातलं 50 रुपये तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे संस्था अंतर्गतच खर्च करू शकत होता, परंतु ते लिमिट कमी करून आता फक्त त्याच्यापैकी 20%च तुम्ही खर्च करू शकताय. फॉरेन कॉन्ट्रीब्युशनपैकी फक्त 20 रुपये, म्हणजे 100 मधले 20 रुपये फक्त तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी खर्च करू शकताय. ही एक नवीन तरतूद करण्यात आली. ही तरतूद फक्त प्रकर्षानं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर सरेंडर ऑफ सर्टिफिकेट्स, म्हणजे जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते त्यांना कधी सरेंडर करावं लागेल, अशी सुद्धा तरतूद या ॲक्टच्या अंतर्गत करण्यात आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे त्याच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन असेल तर ते गव्हर्नमेंट संस्थेला करता यावं, याच्यासाठी खरं तर ही तरतूद असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हा फरक आहे 2010चा. 2010मध्ये जो ॲक्ट होता आणि 2020मध्ये जो ॲक्ट होता, या दोघातला फरक बघितल्यानंतर आपल्याला समजतं की जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट होता ते अमेंडमेंट करण्याची 2020मध्ये गरज का पडली, आणि ते नियम बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं तो फरक चांगल्या पद्धतीनं समजून
येतोय. त्यानंतर शेवटचे महत्त्वाचे काय पॉईंट्स आहेत की आपण ॲक्ट आणतोय सगळं ठीक आहे, आपण चांगल्या पद्धतीने रेग्युलेशन होण्यासाठी ॲक्ट आणतोय वगैरे वगैरे हे सर्व ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण NGOचा चांगल्या पद्धतीनं सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे ॲक्ट्स आहेत आपण रेग्युलेशन करण्यासाठी आणतोय, परंतु NGOला असं वाटायला नको ते रिस्ट्रिक्शन लादले जात आहेत, त्यामुळे त्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडता कामा नये किंवा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होता कामा नये, याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का तर NGO जे असते जिथं सरकार पोहोचू शकत नाही तिथं पोहोचण्यासाठी खरं तर NGO स्थापन होत असतात. एखाद्या ठिकाणी उपासमार होत असेल आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम तिथं पोहोचू शकत नसतील तर अशा प्रकारचे NGO तिथं कामाला येतात, अशा प्रकारचे NGO त्या व्यक्तींना त्या समूहाला मदत करण्यासाठी पुढे सरसावत असतात. परंतु जर अशा प्रकारचं ॲक्ट आणलं गेलं किंवा ॲक्ट आणणं ठीक आहे, परंतु ॲक्टच्या अंतर्गत रेग्युलेशनच्या नावाखाली जर त्यांच्यावरती निर्बंध लादण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर मग कुठंतरी या NGOवरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, या NGO बंद पडू शकतात, त्यांचं काम जे आहे ते शीत पडू शकते, थंड पडू शकते, असं सुद्धा याचा एक निगेटिव्ह पॉईंट म्हणून आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर NGOंना प्रोत्साहन आपण देणं गरजेचं आहे, परंतु या ॲक्टच्या अंतर्गत त्यांना प्रोत्साहनसुद्धा मिळायला पाहिजे. जर त्यांना डिस्करेजच होत असतील त्या NGO, म्हणजे अशा प्रकारचं ॲक्ट आणल्यामुळं त्या NGOंना मोटिवेटेड फील होत नसेल, त्यांचं प्रोत्साहन कमी होत असेल, त्यांची हेटाळणी केल्यासारखं त्यांना वाटत असेल, त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन आणल्यासारखं त्यांना वाटत असेल, तर ती सुद्धा मनस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. तशा प्रकारे सुद्धा आपण NGOंचा विचार केला पाहिजे असं आपल्याला इथं निगेटिव्ह एक पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला. समजते? इथं खऱ्या अर्थानं फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो होता तो इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा ॲक्ट समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.